आतापर्यंत केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपला टार्गेट करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांच्या निशाण्यावर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आले। एकीकडे शिंदे मराठा समाजाचा चेहरा आहेत, ते मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा आरक्षणाचं आंदोलन हाताळले। त्यावेळी कदाचित एक मराठा मुख्यमंत्री असल्यानं त्यांना जरांगे पाटलांचा थोडा सॉफ्ट कॉर्नर मिळाला। परंतु आता त्याच एकनाथ शिंदेंवर मराठ्यांसोबत डबल गेम केल्याचा आरोप होतोय। एकीकडे एकनाथ शिंदे वरवर मराठा समाजासोबत असल्याचं दाखवत असले तरी त्यांचेच नेते छत्रपती संभाजीनगरात मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात कट रचत असल्याचा थेट आरोप जरांगेंनी केला। ज्या एकनाथ शिंदेंसाठी आपण खस्ता खाल्ल्या त्याच शिंदेंकडून आम्हाला अशी अपेक्षा नव्हती, असा घणाघात त्यांनी काल मीडियासमोर केला। बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगरमधील 4 कुणबी जात प्रमाणपत्रे आणि त्यांची जात वैधता रद्द झाल्याच्या निमित्ताने उफाळलेला हा संघर्ष जरांगे पाटलांनी थेट आगामी विधानसभा निवडणुकांपर्यंत नेला। मराठ्यांशी गद्दारी केली तर 25-30 आमदार सहज पाडू अशी धमकी वजा इशारा जरांगेंनी सर्वांसमोर दिला। राजकीय विश्लेषकांच्या मते मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत एकनाथ शिंदे यांच्याबाबत सावध आणि काहीशी मवाळ भूमिका घेतली। शिंदे स्वतः मराठा असल्यानं ते समाजाला न्याय देतील अशी एक आशा जरांगेंच्या वक्तव्यातून सतत दिसायची। परंतु कुणबी दाखले रद्द होता जरांगे पाटील यांनी शिंदेंवर डबल गेम खेळत असल्याचा थेट आणि गंभीर आरोप केला। जरांगेंनी म्हटलंय की शिंदे साहेब, तुमच्यावर असलेला गद्दारीचा डाग आम्ही पुसणार होतो, पण तुम्ही आमच्याच पाठीत खंजीर खुपसला। या विधानाचा राजकीय अर्थ अत्यंत स्पष्ट सांगितला जातो, तो म्हणजे जरांगे आता शिंदेंना मराठा समाजाचे कैवारी किंवा राज्यातील प्रमुख चेहरा मानण्यास तयार नाहीत। ओबीसी नेत्यांना मुख्यमंत्र्यांच्या बाळासाहेब भवन कार्यालयातून मिळणारी छुपी रसद आणि मराठा आंदोलनाविरोधात होणाऱ्या हालचाली यामुळे जरांगेंनी शिंदेंची कुंडी करण्यास सुरुवात केली आहे। जरांगे यांनी काल थेट संभाजीनगरमधील एका कॉलेजचा उल्लेख केलाय। आमदार संजय शिरसाट आणि खासदार संदीपान भुमरे यांच्या पुढाकारानं एका कॉलेजमध्ये मराठा आंदोलनाला सुरुंग लावण्यासाठी आणि समन्वयकांमध्ये फूट पाडण्यासाठी एक गुप्त बैठक घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय। राजकीय दृष्टिकोनातून हा आरोप अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण शिरसाट आणि भुमरे हे दोघेही एकनाथ शिंदेंचे खंदे समर्थक। त्यांच्या कॉलेजवर जर मराठ्यांविरोधात कट शिजत असेल तर त्याला शिंदेंची मूकसंमती आहे, असा थेट मेसेज जरांगेंनी मराठा समाजात पोहोचवला। जरांगे यांनी एकनाथ शिंदेंना टार्गेट करताच महायुती सरकारमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे। त्याचीच परिणिती म्हणून पत्रकार परिषद सुरू असतानाच राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जरांगेंना थेट मोबाईलवर फोन लावला। या फोन कॉलवरून अंतर्गत पातळीवर सुरू असलेल्या डॅमेज कंट्रोलचा उलगडा होतो। सामंत यांनी शिंदे मराठा समाजाच्या विरोधात कधीही जाणार नाहीत, तुमचा काही गैरसमज झालाय अशी विनवणी केली। परंतु जरांगे यांनी अत्यंत रोखठोकपणे एकनाथ शिंदेंसाठी आम्ही खूप खस्ता खाल्ल्यात, पण आमच्या पोरांच्या प्रमाणपत्राचं वाटोळं करू नका असं सांगत सामंत यांनाही सुनावलं। दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जात प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी प्रशासनावर राजकीय दबाव आणल्याचा आरोप जरांगेंनी केला असून त्यांच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा बचाव करताना सांगितलंय की जात पडताळणी समिती ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनानुसार काम करणारी एक अर्धन्यायिक संस्था आहे। कागदपत्रांच्या अपूर्ततेमुळे अर्ज फेटाळले जाणे ही एक सामान्य प्रशासकीय प्रक्रिया असून त्यात सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही। बावनकुळे यांनीही आपल्यावरील आरोप फेटाळत नार्को टेस्टला सामोरं जाण्याची तयारी दर्शवली आहे। मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेत असल्याचे अनेक आरोप याआधीही बावनकुळेंवरती झालेत। मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे महामोर्चा काढला होता तेव्हा सरकारने सगळे सोयरेबाबतचा मसुदा तयार केला होता। तेव्हा जरांगेंचा आरोप आहे की एकनाथ शिंदे हे सगळे सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यास तयार होते, परंतु चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी मतांच्या राजकीय गणितासाठी त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंवर दबाव आणला आणि हा कायदाच रोखून धरला। मराठा आरक्षणाचे आंदोलन कमकुवत करण्यासाठी बावनकुळे हे पडद्यामागून सूत्र हलवत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी अनेकदा केलाय। मराठा समाजातील काही संघटना किंवा नेत्यांना पुढे करून आंदोलनात फूट पाडणं, आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांना प्रवृत्त करणं, जाणीवपूर्वक ओबीसी विरुद्ध मराठा असा सामाजिक संघर्ष पेटवणं यात बावनकुळे यांचा मोठा हात असल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केला। प्रकाश शेंडगे किंवा लक्ष्मण हाकेंसारखे ओबीसी नेते जेव्हा मराठा आरक्षणाविरोधात किंवा सगळे सोयरे कायद्याविरोधात भूमिका घेतात तेव्हा त्यांना भाजपच्या काही नेत्यांकडून छुपा पाठिंबा देण्यात येतो। यात बावनकुळेंचाही सहभाग असल्याचा आरोप आधीही जरांगे पाटील यांनी केला। बावनकुळे हे स्वतः ओबीसी समाजातून येतात, त्यामुळे ते मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देऊन ओबीसी कोट्यात समाविष्ट करणाऱ्या विरोधात आहे, असा थेट आरोप मनोज जरांगेंनी वेळोवेळी केला।
मनोज जरांगे यांनी आता केवळ आंदोलनाची भाषा न करता थेट राजकीय इशाऱ्यांची सुरुवात केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोण पाहिजे हे त्यांनी ठरवावं। चंद्रशेखर बावनकुळे या एकट्या माणसासाठी राजकीय नुकसान करू नको। मराठ्यांशी गद्दारी केलीत तर आपण किमान 15 ते 20 आमदार पाडून दाखवू असा थेट इशारा मनोज जरांगेंनी दिलाय। सरकारने मराठा समाजाची फसवणूक थांबवली नाही तर 29 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा महाराष्ट्रव्यापी जनआंदोलन छेडण्याचा अल्टिमेटम त्यांनी दिलाय। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटलांनी घेतलेली ही आक्रमक भूमिका महायुतीसाठी विशेषतः एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी अत्यंत घातक ठरू शकते। मराठवाड्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात मराठा मतांचे ध्रुवीकरण झाल्यास त्याचा थेट फटका सत्ताधारी पक्षाला बसेल। एकनाथ शिंदेंना मराठा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करण्याचा महायुतीचा प्रयत्न आता जरांगेंच्या या थेट हल्ल्यामुळे धोक्यात आला आहे। उदय सामंत यांच्या मध्यस्थीनंतरही जर कुणबी प्रमाणपत्रांचा हा तिढा सुटला नाही तर 29 ऑगस्टचं आंदोलन महायुतीसमोर पुन्हा एकदा आव्हानात्मक ठरू शकतं। एकनाथ शिंदे यावर काय भूमिका घेतात, संजय सिरसाट, संदीपान भुमरे यांचे यावर काय स्पष्टीकरण येतं, मराठा आरक्षण आणि त्या संदर्भात शिंदे आपल्या नेत्यांवर पक्षांतर्गत कारवाई आचारसंहिता लावणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण थोडक्यात एकनाथ शिंदेंबाबत मनोज जरांगेंनी जगजाहीर स्टेटमेंट देऊन टाकलंय की एकनाथ शिंदेंनी डबल गेम केला आणि आता आम्हाला उद्धव ठाकरे चांगले होते, बरे होते अशी म्हणण्याची वेळ आणली आहे। मनोज जरांगेंनी जे अदृश्य शक्ती म्हणून ज्यावेळी जरांगे फडणवीसांवरती तुटून पडत होते त्यावेळी एकनाथ शिंदे मजा बघत होते असे आरोप झाले होते। आता त्याच एकनाथ शिंदेंवरती मनोज जरांगेंनी आपला मोर्चा वळवलाय। तुम्हाला काय वाटतं? मराठा आरक्षणाबाबत खरोखर एकनाथ शिंदेंनी डबल गेम केला? ज्यावेळी सुरुवातीचाच मोर्चा मुंबईकडे मनोज जरांगेंचा निघाला होता त्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते। त्यावेळी लोणावळा ते वाशी यामध्ये नेमकं काय घडलं ते एका रात्रीची गुप्त बैठक आणि एकनाथ शिंदेंच्या हातून मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं त्या रात्री नेमकं काय घडलं होतं याचा उलगडा शेवटपर्यंत न झाल्यामुळे एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणासंदर्भात नेमकी भूमिका काय घेतली ही शेवटपर्यंत गुलदस्त्यात राहिली। आणि आता एकनाथ शिंदेंच्या बाबतचा मनोज जरांगेंचा अंदाज सांगतोय की मनोज जरांगेंना पुरेपूर अंदाज आला आहे की शिंदेंनी डबल गेम केला। तुम्ही कसं पाहता? कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र।